बाळाची हत्या केल्यानंतर तिला वाईट स्वप्ने पडू लागली। ती घाबरली आणि 8 महिन्यांनंतर तिने कथितपणे बाळाचे अवशेष बाहेर काढले। विधींसाठी ते बावीनला दिले। तो एका मोकळ्या शेतात गेला आणि काही तंत्रमंत्रानंतर त्या बाळाचा मृतदेह पुरला। आई ही आपल्या मुलांना स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपते, त्यांची काळजी घेते। एक आई कधीच आपल्या मुलांना नुकसान पोहोचवू शकत नाही असं म्हटलं जातं, पण या घटनेतील आईने हे सर्व दावे खोटे ठरवले। एक आई आपल्या मुलांसोबत इतकी क्रूर वागू शकते यावर कदाचित कोणाचाही विश्वास बसणार नाही। केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलिसांनी एका 23 वर्षीय अविवाहित महिलेला स्वतःच्या 2 नवजात बाळांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे। महिलेने ही हत्या 3 ते 4 वर्षांपूर्वी केली होती आणि तेव्हापासून हे प्रकरण उघड झाले नव्हते। या अविवाहित महिलेच्या प्रियकरानेच तिच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण समोर आले। इतकेच नाही तर तो पॉलिथिनमध्ये दोन्ही मुलांचे सांगाडे पुरावा म्हणून पोलिसांकडे घेऊन आला होता। पोलिसांनी आरोपी महिला अनिशाचा 25 वर्षीय पुरुष साथीदार बावीन यालाही अटक केली आहे। बावीन हा महिलेचा प्रियकर आणि हत्या केलेल्या दोन्ही मुलांचा पिता असल्याची माहिती आहे। बावीन बॅग घेऊन पुडुक्कड पोलीस ठाण्यात पोहोचला। त्यात 2 अर्भकांचे सांगाडे असल्याचा दावा त्याने केला। तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली। पोलिसांनी सांगितले की शनिवारी रात्री 12:30च्या सुमारास बावीन पोलीस स्टेशनला पोहोचला, तेव्हा तो दारूच्या नशेत होता। त्याने त्यांची माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले। हे जोडपे विवाहित नव्हते, दोघेही बाहेर भेटत असत आणि त्यांचे शारीरिक संबंध होते। सुरुवातीच्या चौकशीत महिलेने सांगितले की पहिल्या मुलाच्या जन्मादरम्यान त्याच्या गळ्यात नाळ गुंडाळल्यामुळे त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला। त्या बाळाचा जन्म 2022 मध्ये झाला। त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच महिलेने कबूल केले की तिने जन्मानंतर लगेचच बाळाचा गळा आवळून केला होता। त्यानंतर मृतदेह घराजवळील एका प्लॉटमध्ये पुरला। बाळाची हत्या केल्यानंतर तिला वाईट स्वप्ने पडू लागली। ती घाबरली आणि 8 महिन्यांनंतर तिने कथितपणे बाळाचे अवशेष बाहेर काढले। विधींसाठी ते बावीनला दिले। तो एका मोकळ्या शेतात गेला आणि काही तंत्रमंत्रानंतर त्या बाळाचा मृतदेह पुरला। अनिशाने 2024 मध्ये जन्मलेल्या दुसऱ्या मुलालाही मारल्याची कबुली दिली आहे। महिलेने कबूल केले आहे की तिने नवजात बाळ रडत असतानाच त्याचा गळा दाबून केला आणि मृतदेह दफन करण्यासाठी बावीनला दिला। पोलिसांनी सांगितले की प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीत हे अवशेष 2 अर्भकांचे असल्याचे पुष्टी झाली आहे। निशा आणि बावीन 2020 मध्ये फेसबुकद्वारे एकमेकांच्या संपर्कात आले होते। दोघांची मैत्री झाली आणि ते एकमेकांसोबत शारीरिक संबंध ठेवू लागले। अनिशा गर्भवती राहिली आणि तिने हे तिच्या कुटुंबापासून लपवून ठेवले। तिने गुप्तपणे घरीच प्रसूती केली आणि लगेचच बाळाचा गळा दाबून केला। बदनामी टाळण्यासाठी तिने दुसऱ्या मुलालाही मारले। पोलिसांच्या म्हणण्यानुसार जोडप्यांमधील तणावानंतर हे प्रकरण उघडकीस आले। काही काळाने बावीन आणि अनिशामध्ये भांडणे सुरू झाली। या दरम्यान अनिशाने त्याच्यापासून स्वतःला दूर केले। बावीनला संशय होता की ती दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करू इच्छिते। बावीनला अनिशाजवळ दुसरा मोबाईल फोनही सापडला होता, ज्यामुळे तो अधिक चिंतेत पडला। त्याचे अनिशाशी भांडण झाले आणि नंतर त्याने बदला घेण्याचे ठरवले। त्याने दोन्ही मुलांचे सांगाडे बाहेर काढले आणि थेट पोलीस स्टेशन गाठून या प्रकरणाची माहिती दिली।